3 दिवसाचा सलग लाँग वीकेंड आणि आम्ही घरात बसू शक्यच नाही. गावी तर जायचं होतंच, कारण आईबाबा येऊन गेल्यापासून आहे ना परत त्यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे मग गावी जायचं ठरवलं. त्यामुळे आम्ही सकाळ सकाळी निघालो आणि जाऊन पोचलो पहिले गोंदावलेला. आणि लक्षातच नाही की काल पौर्णिमा होती आणि प्रचंड गर्दी असणारे गोंदावलेला. ऊन तर एवढं होतं की बस रे बस झालं आम्हाला. मग बाहेरून लाईनमध्ये उभारून दर्शन घेतलं. तिथेही आम्हाला लाडीगोडी करून घ्यायचीच होती डॅडाकडनं. बाहेरून दर्शन घेतलं आणि मग आम्ही छान गेलो प्रसाद घ्यायला. गोंदावल्याला मी अगदी लहान असल्यापासून यायचे, कारण माझ्या आजीचा इथे गोंदावलेकर महाराजांवरती प्रचंड विश्वास होता. त्यामुळे इथे छान अंगारा लावून घेतला आणि आम्ही गेलो प्रसाद घ्यायला. माहीत नाही का, पण त्या अन्नछत्रामध्ये गेल्यावर आहे ना खूप भरून आल्यासारखं झालं होतं. आजीचीही आठवण येत होती. आणि बरेच दिवसांनंतर इथलं कन्स्ट्रक्शन संपलं होतं, पूर्ण नवीन अन्नछत्र चालू केलं. त्यामुळे इथला प्रसादही खूप सुंदर होता, अगदी पहिल्यासारखा. मग आम्ही परत पुढचा प्रवास चालू केला. बरं, गाडीत बसल्या बसल्या करायचं काय, तर मग आमचा चालू होता पार्लर सेशन. ती मला फेस मसाज, हेड मसाज आणि असं काय काय बरंच करून देत होती, का तर मम्माला थोडं बरं वाटावं, गरमीने त्रास नको व्हायला. मध्ये रेल्वे क्रॉसिंग लागलं, तिथेही आम्ही छान थांबून मज्जा केली. आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर जरा शूट वगैरे करायला जमलं नाही, कारण मग आल्या आल्या बरेच दिवसांनी भेट वगैरे. मग रात्रीचा स्वयंपाक केला, छान भाकरी वगैरे केली. आईंनी ऑलरेडी भाजी वगैरे करून ठेवली होती. हे सगळं करून छान एकत्र जेवण करून आणि मग आम्ही केली तयारी झोपायची. बरं, गरमी इकडे गावाकडे तर विचारू नका, खूपच जास्त आहे. पण ठीक आहे, घरात तसं एवढं गरम नाही होत, कूलर वगैरे लावला तरी चालून जातं. मग रात्री डॅडासोबत अशी थोडीफार मस्ती करून गादी वगैरे टाकताना आम्ही छान संपवला कालचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.